हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की पातोळे कसे केले जातात वगैरे आणि खूप टेस्टी लागतात. ते बघितलं असाल तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. तर आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यात खाण्यासाठी मेथीचे लाडू. तर आता कसं आहे, एकदा लावणी वगैरे झाली ना की बऱ्यापैकी कामं कमी होतात आणि मग लाडू वगैरे बनवण्याचे कामं चालू होतात. मग ह्याच्यामध्ये मेथीचे लाडू बनवतात, रव्याचे लाडू बनवतात, हलीमचे लाडू बनवतात, वड्या वगैरे पण बनवतात. तर हे जे पदार्थ आहेत ना या दिवसांमध्ये केले जातात आणि जास्तीत जास्त मेथीचे लाडू ना पावसाळ्यात जास्ती बनवले जातात. तर आपल्याकडे आज बनणार आहेत. आता ह्याची जी काही याला लागणारं जे काही वस्तू वगैरे आहेत ना त्या सगळ्या आधीच सगळ्या भाजून वगैरे तयार आहेत. ते मी तुम्हाला सांगेन आपण काय काय वापरलेलं आहे ते. तर चला तुम्हाला दाखवते आणि एकदम तुपातले, अजिबात डालडा किंवा काहीच नाही, एकदम तुपामध्ये आपण करणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला मी तुम्हाला दाखवते. म्हणजे काम चालू झालेलं आहे. तर सगळं भाजून घेतलं, त्याच्यामध्ये काय काय घेतलं ते तुम्हाला मी सांगते. तर हे बघा, आता ना सगळं आपण तयारी आधीच केलेली होती 2 दिवस आधी भाजणी करून. तर ह्या भाजणीमध्ये काय काय आपण टाकलेलं ते तुम्हाला सांगते. सगळे पदार्थ सांगते ह्याच्यामध्ये काय काय टाकलेले आहेत. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. आणि आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना मेथी टाकणार आहोत. तर मेथी थोड्या वेगळ्या पद्धतीने टाकणार आहोत. मेथी आपण छानपैकी भाजून बारीक करून त्याच्यामध्ये तूप घालून ठेवलं होतं 2 दिवस मुरायला. कारण की लाडवामध्ये ना लाडू खूप छान होतात. लाडूमध्ये एकदम मुरून राहते चांगलीपैकी मेथी. तर अशा पद्धतीने आपण मुरत ठेवलेली. काही जण काय करतात, मिक्सरला लावतात भाजून वगैरे आणि ती पावडर ॲड करतात. तर अशा पद्धतीने आणि आपण मेथीचं प्रमाण आहे ना थोडं कमी ठेवलं, की आम्हाला कडू कमी लागतात त्याच्यामुळे. तर आता ह्याच्यामध्ये काय काय आपण भाजणी टाकलेलं ते मी तुम्हाला सांगते. ह्याच्यामध्ये आपण काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, खारीक, डिंक, त्याच्यानंतर खोबरं पण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर असं सगळं आहे ना भाजणी आपण करून घेतलेली आहे आणि एकदम तुपामध्ये भाजून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर हे सगळे ड्रायफ्रूट आपण ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता ह्याच्यामध्ये गूळ आणि खोबरं हे आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर एकदम जे पदार्थ आपल्या घरामध्ये असतात ना त्याच्यापासूनच हे लाडू बनतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जे अख्खे गहू असतात ते गरम करून ते आपण मिक्सरला लावून त्याची पीठ आहे ते ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर ते पण गव्हाचं पीठ पण ह्याच्यामध्ये टाकलं जातं किंवा गव्हाचं पीठ आपल्या घरामध्ये असतं ते जरी भाजून टाकलं तरी पण चालतं. तर तसं आपण ह्याच्यामध्ये टाकले. तर अशा पद्धतीने सगळे ड्रायफ्रुट्स, सगळे पीठ वगैरे टाकून आपण ही भाजणी आहे ती तयार केलेली आहे आणि सगळी भाजणी तुपात भाजलेली आहे. त्याच्यामुळे लाडू एकदम पौष्टिक आणि आजचे जे लाडू आपण जे केलेले आहेत ना करणार आहोत ना, ते पूर्णपणे तुपामध्ये आपण करणार आहोत. जेणेकरून ते वळतात पण पटकन आणि सगळ्यात पौष्टिक असे लाडू. आता ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे. आता हे गूळ असं का टाकतो त्यामागे कारण आहे. आता काही-काही जण बघा, काही-काहींचे लाडू ना खूप कडक होतात. ते कडक होण्यामागे एक कारण आहे, की ते जे गूळ असतं ना ते लोकं मेल्ट करून घेतात. म्हणजे काय, तर पूर्णपणे त्याचा पाक करतात आणि तो ह्या मिश्रणामध्ये टाकतात. त्याच्यामुळे काय होतं, लाडू कडक होतात. गूळ गार झाल्यानंतर कडक होतं. त्याच्यामुळे ना असं जर तुम्ही टाकलत ना बारीक करून, तर इझिली ते मस्त राहतं आणि चव पण चांगली येते आणि कडक पण अजिबात होत नाहीत लाडू. तर ती एक काळजी घ्यायची. आता हे जे लाडू आहेत ना, ते पावसाळ्यात का केले जातात ते पण मी तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये बघा भाजलेला खोबरासुद्धा आपण ह्याच्यात टाकलेला आहे. पावसाळ्यात आहे ना दमट वातावरण असतं आणि आपल्याला ऊर्जेसाठी, आपल्या शरीराच्या ऊर्जेसाठी आपल्याला असे पदार्थ, गरम पदार्थ खायचे असतात. त्याच्यामुळे हे जे मेथीचे लाडू आहेत ना ते गरम असतात. कारण की त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रुट्स म्हणा किंवा डिंक म्हणा, खोबरं म्हणा, हे सगळे गरम पदार्थ आहेत. त्याच्यातून आपल्याला अधिक उष्णता मिळते. त्याच्यामुळे पावसाळ्यात ना हे केले जातात आणि पावसाळ्यात बघायला गेलं तर खूप साऱ्या अशा साथी वगैरे येतात. त्याच्यामुळे त्या साथी वगैरे आपल्याला होऊ नयेत, आपली तब्येत छान राहावी पावसाळ्यात, त्याच्यामुळे हे लाडू बनवले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोकणामध्ये आता लावणी वगैरे झाली, लोकं घरीच असतात, आराम वगैरे चालू असतो त्यांचा, त्याच्यामुळे हे पदार्थ असे जे काही वेळ मिळतो त्या वेळामध्ये बनवले जातात. आणि हा जो मेथीचा पदार्थ आहे लाडू, मेथीचे लाडू आहेत ना प्रामुख्याने ह्या दिवसांमध्येच केले जातात. बाकीच्या दिवसांमध्ये तुम्ही बघितलं तेवढे बघायला नाही मिळणार, पण ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हे बनवले जातात. तेच अशा पद्धतीने हे बनवले जातात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर गोडव्यासाठी ह्याच्यामध्ये आपण गूळ टाकलेला आहे. जे बाजारामध्ये गूळ मिळतं ते अजिबात त्याचं पाक करून अजिबात टाकायचं नाही. आता ह्याच्यामध्ये काही-काही जणं लोकं ह्याच्यामध्ये बांधतात लाडू. बांधणं म्हणजे काय, तर लाडू वळणं. तर डालडा वगैरे वापरतात. तर डालड्यामुळे पण लाडू आहेत ना कडक होतात जास्ती. तर डालडा वगैरे कमी वापरायचं. थोडं डालडा आणि तूप जरी वापरलं ना तरी काही हरकत नाही. तर आपण पूर्णपणे तुपामध्ये करणार आहोत हे लाडू. आता ह्याच्यामध्ये अजून आपण थोडं गूळ टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने पूर्णपणे बघितलंत मिश्रण तर आपलं मिश्रण खूप वाढलेलं आहे. तर सगळं ए टू झेड मी हे तुम्हाला सांगितलं. तुम्ही ही जर रेसिपी आवडली तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी हे लाडू करू शकता. आता रेसिपी म्हटलं की प्रत्येक प्रमाण आलं त्याला. तर तुम्ही प्रमाण न वापरता किंवा तुम्ही जर अशीच केलं, आता आम्ही ह्याला काही असं प्रमाण नाही वापरलं. तुम्हाला ड्रायफ्रूट जेवढे पाहिजे तुम्ही टाकू शकता. मेथी तुमच्या हिशोबाने, तुम्हाला कडू हवे असेल, जास्त हवे असेल, त्या हिशोबाने तुम्ही टाकून बनवू शकता. तर आता ह्याचे बघा तूप आपण आता वितळायला
ठेवतो ह्याच्यावरती गॅसवरती. तर एकदम मंद आचेवरती छानपैकी जे तूप आहे ना ते वितळून घ्यायचं आणि एकदम मंद आचेवर ठेवायचं. अजिबात फास्ट करायचं नाही. जर फास्ट गॅसवर आपण जर केलं ना, तर खालून जे गूळ म्हणजे जे काही मिश्रण आहे आपण ह्याच्यावर टाकणार ते पटकन लागेल खालून. त्याच्यामध्ये डिंक आहे, त्याच्यानंतर खोबरं आहे. त्याच्यानंतर आपण जे टाकलेलं आहे ते गूळ आहे त्याच्याने खालून चिकटू शकतं त्याच्यामुळे. तर कमी टाका. मी आचेवरती छानपैकी घ्यायचं. तर आपलं जे हे तूप आहे ते छान वितळलेलं आहे. वाटलं तर आपण नंतर थोडं वरून टाकू पण. तर या तुपामध्ये चांगले वळले जातात हे लाडू. त्याच्यामुळे आता जे मिश्रण आहे ते आपण सगळं याच्यामध्ये ओतणार आहोत. तर हे बघा. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि पावसाळ्यात ना आमच्याकडे हे एक लाडू बनवले जातात. परत डिंकाचे पण लाडू एक बनवले जातात. मग त्याच्यानंतर सगळ्यात फेमस असे रव्याचे पण लाडू बनवले जातात आणि खोबऱ्याचे एक लाडू बनवले जातात. जे ओल्या खोबऱ्यापासून लाडू बनतात ना, त्याला हलिमाचे लाडू म्हणतात. जे हलीम मिळतात बघा, तर त्याचे एक लाडू बनवले जातात. पण ते जे लाडू आहेत ना, ते लवकर खावे लागतात. ते जास्ती काळ टिकत नाहीत कारण की खोबरं ओलं असतं. बुरशी येण्याचे चान्सेस जास्ती असतात. तर हे जे लाडू आहेत ना, हे चांगले राहतात. तो अधिक काळ टिकतात. त्याच्यामुळे तुम्ही तुपामध्ये करू शकता. भाजणी जर तुमची चांगली असेल ना, सगळे पदार्थ जर तुम्ही आतमध्ये टाकणारे जर भाजून घेतलेत ना, तर तुमचे लाडू अधिक काळ टिकतील. अजिबात असे कच्चट लागणार नाहीत अजिबात. तुम्ही जर असेच सगळे ड्रायफ्रुट्स किंवा जे काही टाकणारे आतमध्ये जे पदार्थ असेच कच्चे टाकलेत ना, तर ते लाडू थोडे त्यांना चवीला वेगळे लागतील. त्याच्यामुळे पूर्णपणे छान भाजणी करायची आणि ती त्याच्यामध्ये टाकायची. भाजलेला कोणताही पदार्थ हा चांगलाच असतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. आता हे आहे ना, तुपामध्ये मस्तपैकी आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर लाडू आहेत ना, ते आपण वळायला घेणार आहोत. तर आता हे बघितलंत ना, तर पूर्णपणे थोडं ना असं घट्ट झाल्यासारखं बघायला मिळेल. अजिबात असं ओलसर बघायला मिळेल. अजिबात आता असे सैल तुम्हाला बघायला नाही मिळणार. पूर्णपणे जे मिश्रण आहे ते असं घट्ट झाल्यासारखं बघायला मिळेल. ते तुपाने पूर्णपणे आहे ना, ते जे मिश्रण आहे ते पूर्णपणे भिजलेलं आहे. आता ते लाडू करण्याच्या योग्यतेचं झालेलं आहे. तर आता आपण ह्याचे लाडू बनवायला घेणार आहोत. तर दरवर्षी आम्ही हे लाडू बनवतो आणि ह्या सीझनलाच बनवतो. तुम्ही दिवाळीत वगैरे बघा, दिवाळीत हे लाडू जास्ती बनवले नाही जात. क्वचित एखाद दुसरं असेल, पण हे लाडू ह्या दिवसांमध्येच बनवले जातात. तर आता हे लाडू वळण्याच्या लागीचे झालेले आहे, जे मिश्रण आहे ते. त्यात आपण वळून घेणार आहोत आणि हे वळताना एकदम गरम-गरम वळायचे असतात. अजिबात गार होऊन जर दिलत ना, तर पूर्ण जे मिश्रण ते सुटवतं. म्हणजे काय आतले जे काही पदार्थ आहेत ना, ते सुटवतात, वेगळे होतात. त्याच्यामुळे जेवढे हे गरम-गरम तुम्ही बांधाल ना, तेवढे चांगले हे लाडू होतात. हे बघा, आता हे पूर्णपणे भिजलेलं आहे तुपामध्ये, त्याच्यामुळे हे पटकन बघा कसे वळून रेडी होत आहेत. तर दुसरी गोष्ट काय होते, हात थोडे हे होतात, लालसर होतात कारण की गरम-गरम वळायचे असतात ना म्हणून. तर आता हे एक-एक करून आपण वळून घेणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंट करून सांगा आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की करून बघा. तर हा पण एक कोकणातला फेमस पदार्थ आहे, जो या दिवसांमध्ये जास्तीत जास्त बनवला जातो. तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर अशा पद्धतीने ते वळायचं काम आहे, ते चालू आहे. तर पूर्णपणे जर तुम्ही बघितलंत ना, तर आपण तुपाचं जास्ती प्रमाण वापरलेलं आहे. म्हणजे भाजणीपासून ते लाडू वळेपर्यंत सगळं तुपातच केलेलं आहे. याच्यामध्ये आपण गावठी तूप वापरलेलं नाही आहे. म्हणजे आपल्या घरी पण आहे. आपण दूध म्हणजे तूप काढतो. पण ह्याला तूप खूप जास्ती लागतं. त्याच्यामुळे तुम्ही बाजारचं तुम्ही वापरू शकता. बाजारामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे तुपाचे ब्रँड आहेत. तुम्ही त्याचे वापरू शकता. खूप चांगले होतात आणि जर गावठी तुपामध्ये केलंत, तर सगळ्यात बेस्ट अजून चांगले, अजून म्हणजे जास्तीत जास्त पौष्टिक होतील. तर तुम्ही ते पण तूप वापरू शकता किंवा जर तुम्हाला तूप नसेल वापरायचं, थोडं डालडा त्याच्यात थोडीसं बरोबर तूप घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही. तर जे कडक व्हायचं मी बोलली ना, ते जर तसं पाक वगैरे केलत ना, तर तुमचे लाडू एकदम कडक होतील. ते एवढे लाडू आपले बनवून झालेले आहेत. बाकीचे पण होत आहेत बनवून कारण की थोडे गरम आहेत ना त्याच्यामुळे. तर थोडं गार वाटलं ना, लाडू वळत नसतील ना, तर थोडं परत गरम करायचं कारण की कसं करताना तेवढा वेळ जातो. मिश्रण असतं ते थोडं गार होत जातं. त्याच्यामुळे थोडं गरम करायचं आणि परत वळायला घ्यायचे. ते वळतात चांगले. तर इथे बघू शकता छानपैकी आपले लाडू बघा किती मस्त दिसतात आणि जास्तीत जास्त तुम्हाला काय आपण जे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत ना, ते तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा पद्धतीने आपले हे लाडू आहेत ते तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि तुम्ही सुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये मस्तपैकी असे लाडू बनवू शकता. हे खूप टेस्टी लागतात लाडू. दुसरी गोष्ट म्हणजे पौष्टिक पण असतात. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय-बाय आणि नक्की कमेंट करा कसं वाटलं, काय वाटलं. तर आपल्या इकडे लाडू तयार होत आहेत. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. बाय-बाय.